सर्वप्रथम वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिवशी तुम्ही काय सांगाल? आज वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि सर्व मित्रमंडळांनी शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेत। अनेकांच्या शुभेच्छा स्वीकारल्यात। खऱ्या अर्थाने वाढदिवसानिमित्त अनेकांच्या शुभेच्छा निमित्त अनेकांच्या भेटी होतात। अनेकांना एक शुभेच्छा निमित्त अनेक लोक कामाचा, आपण केलेल्या कार्याचा खऱ्या अर्थाने एक पुन्हा उत्तेजन मिळते की आपण पुन्हा आणखी काम करायला पाहिजे। आपण केलेल्या कार्याचा अनेक लोक गौरव करत असतात। त्याच्यामुळे काम करण्याची इच्छा पुन्हा तयार होते की समाजासाठी आपण आणखी चांगलं काम करायला पाहिजे। अनेक बौद्ध धम्म परिषदेमध्ये आपण सहभागी झालो, अनेक संघटनेमध्ये आपण सहभागी झालो। इथे सेवाग्रामला आपण 4 एकर जमीन दान करून एक मोठं विहार बांधण्याचा एक संकल्प या माध्यमातून आपण केला आहे। त्याचप्रमाणे गाडेगावला एक मोठे विहार बांधून अनेक 10 ते 12 लाखाचं विहार बांधून तिथे एक बुद्धाची मूर्ती स्थापन करून तिथे एक वाचनालय सुरू केलं। आणि या शाळेमध्ये सुद्धा जे मुलं खऱ्या अर्थाने शिकू नाही शकत, आई वडील कोरोनाच्या काळात मरण पावले, त्यांचा कुणीच आधार नाही, अशा 22 मुलांना आपण दत्तक घेऊन इथं एक चांगल्या शिक्षण सुविधा करण्याचं काम, आपण शिक्षणासोबत सामाजिक कार्य करण्याचं काम आपण सुरू केलं आहे। आणि अनेक वर्षापासून आपण सामाजिक क्षेत्रात आपलं एक मोठं काम सुरू आहे। समाजातल्या कुठल्याही शेवटचा माणूस असो त्याला एक काम करण्याची संधी, त्याला एक काम करण्याचं उद्देश करून तो कुठल्याही माणूसाला तरी त्याला खाली हाताने न जाता त्याच्या कामाचा गौरव, त्याला कामासाठी मदत करण्याचं काम मी गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत। म्हणून समाजातला कुठल्याही माणूसाला, कोणत्याही समाजाचा माणूसाला एक आशेने माझ्याकडे येतो। काम करणाऱ्या पोरांना मदतीचा हात मिळत नाही, तो मदतीचा हात देण्याचा काम गेल्या अनेक वर्षापासून करतो। म्हणून खऱ्या अर्थाने चाहणारा वर्ग हा मोठा आहे आणि अनेक लोक त्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला येतात। मी सर्व शुभेच्छा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद।